विराज 11 जे हनुमान ढवळेपाडा संघाला पराभूत केलं. पहिला सामना जिंकला होता श्री विठ्ठल रखुमाई जासई, दुसरा सामना ऋतुवा 11 बापदेव पाली आणि आता चौथ्या रात्रीतील हा पहिला शेवटचा सामना पहिल्या फेरीतील 8:30 वाजता आपण मॅचेस चालू केल्यात. 11:30 वाजलेत म्हणजे 4 ओव्हरच्या मॅचसाठी देखील एका एंडकडून 1 तास. ते कॅल्क्युलेशन कुठेतरी थोडा बिघाड आहे. तो विनंती आहे की जरा पटापट खेळा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सलामीची जोडी प्रयास कोळी आणि समीर नाईक मैदानात दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला येतो प्रयास, गोलंदाजीसाठी येतोय भूमी अधीरा 11 फणस डोंगरी संघाकडून. हर्षल पाटील. 4 षटकांचा सामना. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. एक पेंटचा संघ आहे आणि दुसरा पनवेलचा. एक रिव्ह्यू दिला जाईल. वाईट साठी देखील तो तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता, वेस्ट साईड साठी आणि रनआउट साठी देखील. फर्स्ट बॉल पॉवर प्लेचं एकमेव षटक. पहिलाच फुल टॉस झोपून मारलाय. बॉल मिड विकेटला. प्रयास कोळीचा पहिला चौकार. फुलटॉस टाकला आणि प्रयास कोळीच्या बॅटमधून हा चौकार. सुरुवात केले स्कायरा 11 वहाळ संघाने चौकाराने. या स्पर्धेत एकूण 1200 चेंडू फेकले गेले. हो वेगवान बॉल नाही अडवू शकला विकेट कीपर. बॉल चालला मागे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. 22चा चौकार. तिसरे पंच कारण रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने वेस्ट साईड साठी. तर कृष्णा सातपुते सरांची काल अचानक भेट या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. साधा माणूस, एकदम साधा माणूस. टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट म्हणून ज्याला ओळखलं जातं कृष्णा सातपुते सर, आणि त्याने काल या स्पर्धेला एक बॅट भेट दिले. आणि तर पंचांचा इशारा आलाय इट्स अ नो बॉल. तर नो बॉल कॉल केल्या तिसऱ्या पंचांनी. तर नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला नो बॉल आणि त्यामुळे धावा झाल्या त्या 9 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रयास कोळीचा. डीप मध्ये फिल्डर आहे काऊ कॉर्नरला, तो येतो वाडीस लॉंगॉनला पोहोचतोय. बॉल फील्ड करेल तत्पूर्वी सिंगल घेतले ते प्रयास कोळीने. स्ट्रायकर एंडला आलाय तो समीर नाईक. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कायरा 11 वहाळ संघाची 10 वर. पॉवर प्लेचं हे एकमेव षटक आहे 4 षटकांच्या मॅचेस. आणि यानंतर लढत होईल सेकंड राऊंडची पहिली मॅच श्री विठ्ठल रखुमाई जासई आणि त्यांच्या विरोधात असेल ऋतुवा 11 बापदेव पाली. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा. हो समीर नाईकने इरादाच केला होता की मी स्वीप मारेल, परंतु चेंडू थोडा धीम्या गतीने आला. हा बॉल मिडॉनच्या दिशेने. एकच धाव फलक येते 11. जग्गाभाई यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. IPS ऑफिसर ॲडिशनल कमिशनर ऑफ SID सन्माननीय डॉक्टर रवींद्र शिसवे साहेब यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित आई गावदेवी क्रिकेट संघ आजीवली आयोजित ही स्पर्धा. क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक. कफलातून फटका प्रयास कोळीच्या बॅटमधून. षटकार. ही खासियत आहे, ही त्याची ओळख आहे. ऑन साइडला मिड विकेटला जबरदस्त हा टोला पाहायला मिळाला. षटकार प्रयास कोळीच्या बॅटमधून आणि या षटकाराने धावा झाल्यात स्कायरा 11 वहाळ संघाच्या 17. फ्लाइंग स्टार्ट देण्यात यश मिळालंय ते प्रयास कोळीचा. छोटे खाणीचा खेळाडू आहे, जास्त उंची नाहीये आणि असं नाहीये की एकदम मगाशी जो खेळला आपला
आकाश चोरगे, त्याचे तर एकदम डोले शोलेत, परंतु त्या विपरीत आहे प्रयास कोळी. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या 18. काही कमालीची सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलला. मागील 3-4 दिवसांपासून म्हणजे गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदरपासून जी गरमी होती ती आता कुठेतरी निघून गेले. आताही थंडी जाणवते थोडी. उलटा मारण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून मागे. प्रयास कोळीसाठी आणखी एक चौकार. धावफलक 23. या षटकातील शेवटचा चेंडू मागडा ठरलाय. तो फणस डोंगरीचा हर्षल पाटील एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना स्कायरा 11 वहाल टीम पुन्हा शॉर्ट पिच हुक केलाय आणि धावा देखील बुक केल्यात. फाईन लेगला मारला फटका. प्रयास कोळी काय खतरनाक खेळलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्या स्कायरा 11 वहालच्या प्रयासने तब्बल 26. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे, परंतु विनंती आहे सर्वांना की जास्त वेळ घेऊ नका. फिल्डर्सला की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. मी मगाशीच म्हटलं की 8:30ला पहिला चेंडू पडलाय. 11:30ला तिसरी मॅच समाप्त झाली. म्हणजे 4 ओव्हरच्या मॅचसाठी आपण जर का 1-1 तास घेत असू तर कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतोय. डिसिप्लिनच्या बाबतीत प्रत्येक खेळाडूने थोडं अलर्ट राहायलाच पाहिजे. जग्गा भाई यांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील. आज स्पर्धेची 4थी रात्र. कॉमेंट्री बॉक्समध्ये गीतेजी सार्डेकर सर या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना आणि त्याचबरोबरीने दिनेशजी पाटील अर्थातच बंधूंनी मगाशी छत्रपती अर्थातच आपले धाकटे धनी छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी फार छान समालोचन केलं. मी ऐकत होतो, कारण बंधू असल्यानंतर या सर्व इतिहासातल्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर ते आणतात आपल्या समालोचनाने. समीर नाईकच्या बॅटमधून आता हा फटका आलाय. रिव्हर्सचा फटका. थर्डमॅनच्या दिशेने चौकार. जसा हा फटका खेचला तसा चेतन गरतने ज्या दिशेने फटका खेचला तिथे डीपला फिल्डर लावलाय आणि जो लॉंग ऑफला होता तो आता आतमध्ये येतोय मिड ऑफला. फिल्डिंग मध्ये काही फार फेरबदल. थर्डमॅनच्या दिशेनं प्लेअर लावलाय. स्विचिटच्या फटक्यासाठी जो प्लेअर स्वीपर कव्हरला होता तो आता येतोय डीप कव्हरला. शॉर्ट थर्डमॅन देखील आता काढलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूला गली होता तो आणलाय तो आता कव्हर पॉइंटला आणि डीप मध्ये थर्डमॅनला एक प्लेअर सेट केलाय समीर नाईकच्या फटक्यांसाठी. हो मागे मारलाय. सूर्यकुमार यादव त्याला आवडतो. दिलशानची फलंदाजी त्याला आवडते. बॉल मागे चाललाय. समीर नाईकचा चौकार. फिल्डर लावला थर्डमॅनला आणि फटका मारला तो फाईन लेगला. फिल्डिंगशी खेळत असताना आता समीर नाईक बॅक टू बॅक 2 चौकार. स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल स्कायरा 11 वहाल संघाचा 34 वरती. बिनबाद 34. वहालची सुरुवात. स्विच हिट खेळण्याच्या नादात चेतन घरतने दांडी गुल केले. ती समीर नाईकची फलंदाज बाद. गरज होती की या फटक्याची हा देखील प्रश्न असेल, परंतु हा फटका चांगला खेळला असता तर मी देखील म्हटलं असतं काय स्टायलिश फटका खेचलाय. केविन पीटरसन स्टाईल. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये या जोखीम घ्यावाच लागतात तरच तुमच्या टीमसाठी धावा येतात. शेवटी समीर नाईक इथे बाद झालाय. चेतन गरतने पहिला धक्का दिला स्कायरा 11 वहाल संघाला. भूमी अधिरा 11 फणस डोंगरी. पेन तालुक्यातील हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात पनवेलमधील
उल्वे नोड मधील स्काय 11 वहाल 34 वरती 1. नवीन फलंदाज आलाय मैदानात सुजल घरात, लेफ्टी बॅटर, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. यंदाच्या वर्षी बाईक देखील त्याला मिळाले, तोच मैदानात दाखल झालाय. समोर चेतन. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या चेतन घरातने. बाजूने आक्रमण करत होता सुनील केवणे, परंतु त्याला साथ कोणाचीच मिळाली नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर धावांचा पाऊस पाहिला. शेवटच्या षटकात कारनामा केला प्रणित गायकरने. चौतीस धावा धाव फलकावरती 2 विकेट गेल्यात. बॅटर रेडी ठेवा, जी लाईन आहे ती लाईन त्यासाठीच ठेवले, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. नेक्स्ट मॅच असेल श्री विठ्ठल रखुमाई जासई आणि त्यांच्या विरोधात ऋतुवा 11 बापदेव पाली. दोन्ही संघाने तयारीत राहा. चेतन गरजच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले, परंतु त्यानंतर समीर नाईक आणि सुजल घरातला मात्र बाद केलं. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय घनश्याम पाटील. हॅलो, सन्माननीय अजयजी भागीत यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसन सोयचं आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक संपादित केले चेतन घरातने. या स्पर्धेत जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया. फणस डोंगरीच्या चेतन घरातने विकेट हॅट्रिक घेतले. 3 फलंदाजांना मात्र इथे बाद केलं आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक चेतन घरातच्या नावावर. झटपट क्रिकेटमध्ये झटपट निकाल पण लागतात. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा फलंदाजी करत होता प्रयास, जो अजूनही या ओव्हरमध्ये स्ट्रायकर एंडला आलाच नाही, तेव्हा धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये 26. समीर नाईकने देखील पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार मारले. चेतन घरातने त्यानंतर विकेट हॅट्रिक घेतले, मासला यू टर्न केलंय. म्हणजे पहिल्या डावापासून हा सामना लपंडाव खेळत असताना एकूण धावसंख्या ती 34. 34 विकेट गेल्या 3 आणि त्या 3ही विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिक घेतली ती चेतन घरातने. नवीन बॅटर मैदानात प्रतीक पाटील, आणखी एक विस्फोटक फलंदाज, काल RPL मध्ये खेळलाय. आक्रमक आहे, परंतु आक्रमकता आता इथे दाखवायची की नाही हे प्रतीकला ओळखावं लागेल. बॅटची कडा 4थी विकेट घेतल्या. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले आणि त्यानंतरचे 4ही चेंडूंवरती विकेट घेण्याचा कारनामा केलाय फणस डोंगरीच्या चेतन घरातने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 34, विकेट गेल्या 4. ती झटपट क्रिकेट बदलताना, म्हणूनच या शॉर्ट टर्म क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. जेवढा स्पर्धेचा कमी कालावधी, म्हणजे कोणत्याही खेळाचा कमी कालावधी, तेवढं ते लोकांना जास्त आवडतं. बैलगाडा शर्यत आवडण्यामागचं कारण काय असेल तर झटपट निकाल लागतो. एकदा जोड्या लागल्या की जास्त वेळ लागत नाही निकाल लागायला. म्हणूनच जेवढ्या कमी कालावधीमध्ये स्पर्धा, जेवढ्या कमी कालावधीमध्ये खेळ, तेवढा तो झटपट लोकांना आवडतो. आणि या ओव्हरमध्ये तेच घडलंय. चेतन घरातने 4 फलंदाजांना बाद केला आणि आता संपूर्ण दबाव असेल तो प्रयास आणि त्याचा साथीदार धीरज पाटीलवर. नेक्स्ट मॅच ऋतुवा 11 बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल श्री विठ्ठल रखुमाई जासई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट की आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
मितेश पाटील आलाय तिसऱ्या षटकात. प्रयास ऑन स्ट्राईक. स्वीप केलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रयासला स्ट्राईक हवी आहे परंतु नाही धावला. चांगला थ्रो डीप मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका होता. एकेरी धावसंख्येने धावफलक आता पुढे वधारलंय 4 चेंडू नंतर. 35 धावा धावफलकावर 35. कमालीचे सामने रंगतायत आज. या अगोदरचा सामना तर काय रंगला असं वाटलं नव्हतं की ढवळेपाडा संघ पाठलाग करू देईल, परंतु ते मान्य नव्हतं. 40 धावांची इनिंग साकारली आकाश चोरगेने आणि त्या धावांचा पाठलाग केला. 5 षटकार होते त्याच्या इनिंग मध्ये. आता अपेक्षित प्रयास कोळीला की त्याच्या समवेत कोणतरी उभा राहील तरच तो मोठ्या धावसंख्येपर्यंत आगेकूच करू शकतो. स्काय 11 वहाल 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती प्रेक्षक देखील जोडले गेलेत, त्यांचंही स्वागत. शॉर्ट पिच बॉल सहज पूल केलाय. पुन्हा त्याच दिशेला फटका आहे. फाईन लेगच्या दिशेने फटका. चौकार. 4 धावा. अजयजी भागीत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 39 झाल्यात. विकेट गेल्या 4. चौकार खेचला तो फलंदाज धीरज पाटीलने. पाठ टाकलेला बॉल ऑन साइडला. ऑन ड्राईव्हचा फटका. प्रयास आला दुसऱ्या धावेसाठी आणि इथे काय घडलंय. फेक होईल विकेट किपरला परंतु तोही अडवू शकला नाही आणि तिथे 2 धावा घेतल्यात. प्रयास कोळी दुसऱ्या धावेसाठी तयार होता, त्याचा साथीदार नव्हता तयार. थ्रो चांगला केला परंतु विकेट किपरने बॉल पकडलाच नाही. 2 धावा इथे चोरल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 8 धावा 4 विकेट बरंच काही आपण पाहिलं. या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय स्काय 11 बहाल संघाचा. 41 वर विकेट गेल्या 4. पहिल्या फेरीतील आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना इथे रंगतोय. बामण अगदी भूमी 11 हॅमर केलाय. जोरदार फटका. धीरज पाटीलचा षटकार. ते काय बॅटिंग चालू आहे. 4 विकेट गेल्यानंतरही कोणता दबाव नाही धीरज पाटील वरती. त्यांनाही ठाऊक आहे 4 ओव्हरची मॅच आहे, संधी कमी आहे. विकेट गेल्या तरी चालतील परंतु आक्रमण करावंच लागेल. षटकाराने धावसंख्या 47 47. लॉंग ऑफच्या दिशेने फटका. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. एक टप्पा विसावतोय. पुन्हा मिसफील्ड झाली परंतु नाही. बॅकअपला विकेट किपर आहे. एकच धाव मिळेल आणि 3 ओव्हरचा अद्यापही खेळवणं बाकी आहे कारण 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 48 धावा झाल्यात. 48. भूमी अधीरा 11 फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात स्काय 11 वहाल. आजच्या या 4थ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. या अगोदर जासई जिंकलाय, बापदेव पाली जिंकलाय आणि गावदेवी बेलवली देखील जिंकलाय. बॅटची आतमधली कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. प्रयासला स्ट्रायकर एंडला यायचे, त्याला पाहिजे 2 धावा आणि शेवटी तो येतोय स्ट्रायकर एंडला कारण या चेंडूवरती आल्यात त्या 2 धावा आल्यात. खरं तर प्रयासच होता. प्रयास होता स्ट्रायकर एंडला, त्याला कदाचित ते घ्यायची होती परंतु नाही. 2 धावा इथे आल्यात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती स्काय 11 वाळ संघाची 50 वर 50 अप. हॅलो. ऋतुवा 11 जय बापदेव पाळी संघाचा संगणक आणि विठ्ठल रुक्मिणी क्रिकेट संघ जासई संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. सन्माननीय अतिथी अजयजी भागीत यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभत असतं आणि चांगलं सहकार्य आम्हाला त्यांचं लाभत असतं ते अजयजी भागीत. आमच्या मंचकावर पाहतो आम्ही संजय दादा भागीत, मोतीरामजी माळी, विश्वनाथजी सार्डेकर, सूरजजी गायकर या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करायचं. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती असेल की वेळ जास्त चालला आहे.
थोड्याकडे वेळाकडे टायमिंगकडे लक्ष असू द्या. एवढ्या झटापट आल्या, परंतु मला असं वाटते 3 षटकं 18 मिनिटात आली. 50 धावा झाल्या, 4 विकेट गेल्यात. शेवटचं षटक आहे आणि फणस डोंगरी म्हटल्यानंतर स्वप्नील पवार देखील एक उत्तम समालोचक आहेत. स्पर्धा चालू आहे ती आजिवलीमध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित ही स्पर्धा डॉक्टर रवींद्र शिसवे साहेब IPS ऑफिसर, ॲडिशनल कमिशनर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SIDचे ॲडिशनल कमिशनर म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांचा 50वा वाढदिवस उद्या या मुख्य मंचावरती सेलिब्रेट करण्यात येईल. फुलटॉस बॉल, धीरज पाटीलने हा फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर इनफिल्डच्या बाहेर जाऊन हा चेंडू अडवतो. एकच धाव. शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो दीप भिसे. दोन्ही टीमसाठी समीर सर पारदर्शक येत आहेत. सलगच्या 3 षटकारासाठी आणि सलगच्या 3 विकेटसाठी अजयजी वाघेत अजिवली यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅच प्राइज असेल. क्या बात आहे. मगासपासून हे फटके आलेत. आता एक नामी संधी आहे गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील. अजय भागीत यांच्या वतीने 51 झाल्यात. 5 चेंडू बाकी आहेत आणि प्रयास आलाय आता स्ट्रायकर एंडला. खोला टाकलाय बॉल, परंतु नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरच्या अंगाला चेंडू लागतोय. प्रयास पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. चेंडू निर्धाव आलाय. चला झोपून घ्या, तेच बरं आहे. पाहतो आपण 4 रात्रीमध्ये इकडं ह्या साईडला चित्रांशला पाहतो आपण. मनोहर पाटील यांचे सुपुत्र वडवलीचे आहेत. 4 रात्री आणि डे मध्ये देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्याची उपस्थिती लाभल्या. एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि निश्चितपणे त्याचं देखील आम्ही स्वागत करतोय. प्रयासचे प्रयत्न चालू आहेत. बॉल आलाय तो काऊ कॉर्नरला, हातातून चेंडू निसटला. प्रयासला मिळतील इथे 2 धावा. संघ पुढे चाललाय. मागच्या मॅचमध्ये देखील शेवटच्या षटकात प्रणितने धावा वाचवल्या होत्या, त्यामुळे बेलवली संघाच्या देखील आशा अपेक्षा वाढल्या. या शेवटच्या षटकात दीप भिसेने 3 चेंडूंमध्ये फक्त 3 दिल्या. 53, आय थिंक 55 पाहिजे होत्या लास्ट मॅचमध्ये टार्गेट बेलवली संघाच्या विरोधात. 52चं होतं, आता 53 झाल्यात. आणि हे स्कायरा 11 वाळला देखील ठाऊक आहे की किमान 60-65 पर्यंत तरी पोचायला हवं. आणि 3 चेंडू बाकी आहेत आणि प्रयास कोळे ज्याने फ्लाइंग स्टार्ट दिला होता पहिल्याच ओव्हर पासून पॉवर प्लेच्या षटकात, तो स्ट्रायकर एंडलाय. लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एक कमालीचा झेल टिपलाय क्षेत्ररक्षक अजित पाटीलने आणि बाद होईल तो प्रयास कोळी. मोठा धक्का स्कायरा 11 वाहाल संघाला. लक्षात असू द्या, पटापट बॅटर आतमध्ये पाठवा, कारण जी लाईन आहे ती लाईन तुम्ही क्रॉस करून चालणार नाही. तर 24 धावसंख्येची इनिंग साकारली ती प्रयास पाटीलने, तो माघारी परतलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मागच्या मॅचचा का मी उल्लेख करतोय सातत्याने, 3 ओव्हरमध्ये 50 धावा होत्या जवानमान ढवळेपाडा संघाच्या. प्रणित गायकराला त्याने शेवटच्या षटकात फक्त 1 दिली, 1, आणि 9 चेंडूंमध्ये 5 विकेट आल्या, फक्त 2 रन. तिथेच तो सामना फिरला आणि तिथेही ढवळेपाडा बॅकफुटला आला नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर त्याने धाबे धणाणून सोडले होते, परंतु शेवटी चमत्कार केला तो आकाश चोरगेने. शेवटचे 2 चेंडू गोलंदाजी करतो दीप भिसे. क्लीन बॉल, त्रिफळा चीज केला फलंदाजाला दीप भिसेने.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत आहेत, परंतु पॉवर प्लेच्या षटकानंतर धावांचा ओघ आहे तो कमी होतोय. दीप बिसेचं कौतुक करायला पाहिजे. जी गोलंदाजी या अगोदरच्या मॅचमध्ये प्रणित गायकरने केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी या षटकात दीप बिसेने देखील केले. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतलेत सलग. तो आता हॅट्रिक वरती आहे. या अगोदर विकेट हॅट्रिक घेतले चेतन घरतने. फणस डोंगरीच्या चेतन घरतने दुसरं षटक टाकलं होतं, त्याच्या विरोधात सलग 2 चौकार आले होते. सलग 4 विकेट त्याने घेतल्या आणि आता पुन्हा एकदा या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक दीप बिसे घेईल का? धावसंख्या स्थिरावली ती 53 वरती. 60चं टार्गेट सेट करण्यासाठी षटकार मारावा लागेल. तो आशीर्वादला चौकार मारला तर 58चं टार्गेट, दुहेरी धाव आली तर 56चं टार्गेट, सिंगल आली तर नक्कीच 55चं टार्गेट. लास्ट बॉल ऑन हॅट्रिक दीप बिसे. बॅटची आतमधली कडा घेतले, बॉल चालला मागे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर, बॉल फील्ड होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज दुसरी धाव घेताना बाद झालाय. तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दीप बिसेने शेवटच्या षटकात फक्त धावा दिल्या त्या 4. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 26. चेतन घरत दुसरं षटक फक्त 8, 4 धावा. मितेश पाटील पुन्हा मागडा ठरला, त्याने धावा दिल्या त्या 16. दीप बिसेने धावा दिल्या त्या अवघ्या 4. युटून देण्याचं काम केलं. 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना स्कायरा 11 वाहाल संघाची धावसंख्या झाली 54 आणि 55 धावांचा पाठलाग करायचे तो विजयासाठी भूमी अधिरा 11 फणस डोंगरी संघाला. 4 ओव्हर 55चं टार्गेट आणि आता आपण करतोय सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस. तर मी अजयजी बागत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सेकंड राऊंडमधील पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमंत्रित करतोय. ऋतुवा इलेम बापदेव पाळी आणि त्याच्या विरोधात विठ्ठल रुक्मे क्रिकेट संघ जासई, 2 बलाढ्य संघ याचा उरण विभागातील संघ. तर एक साईडला आपण पाहतोय याच विभागातील दर्जेदार खेळ करणारा संघ. टॉस केला जातोय चापा आणि काटा. काटा जासई टॉस विने काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग. डिसिजन ऍक्च्युली पेंडिंग ठेवलाच नाही पाहिजे, कारण कर्णधाराचं काम आहे की डिसिजन घेऊनच आपण परतावं लागतं. कर्णधार त्याचसाठी असतो. तर नक्कीच दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊया. कर्णधाराची खऱ्या तर कामगिरी आहे की डिसिजन स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे. तर अमितजी गायकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अजयजी भागीत यांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. खऱ्या अर्थाने पाठीमागच्या माचसाठी समीर सर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज होता. विकेट हॅट्रिक जर संपादन केली असती तर निश्चितपणे 5,000 रुपयाचा हकदार तो गोलंदाज झाला असता. परंतु शेवटच्या क्षणाला एक धाव आली चेंडूवर. सन्माननीय अजयजी भागीत यांचं इथे यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय अजयजी भागीत यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. आमचे जग्गाबाई यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी जग्गाबाई यांना विनंती करते की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. खऱ्या अर्थाने एक दर्दी क्रिकेटर या विभागात कुठेही मॅचेस असू द्या, जग्गाबाई तुम्हाला त्या मैदानामध्ये दिसेलच, यात मात्र शंका नाही. इथे मात्र जग्गाबाई यांचा चला 2 बॅटर उद्या पणसडोंगरी टीम मैदानामध्ये 2 बॅटर पाठवा. बॉल तुम्हाला धावपट्टीवर चेक करायचा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना रंगतोय. एका साईडला आपण पाहतोय स्कायरा 11 वाल टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना भूमी अधिरा 11 फणस डोंगरी टीमला आपण मैदानामध्ये पाहतोय.
निलेशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ खऱ्या अर्थाने पाहतो आपण. भूमी अधिरा 11 फणसडोंगरी टीमला पाहतोय. बॅटिंग आता मात्र करायच्यात. 24 चेंडू आणि 55 धावा इथे मात्र कंप्लीट करायच्यात. 13.75च्या सरासरीने खेळ करायचा ओमकार हरपाळ आणि या टीमला. पाठीमागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने रंगतदार सामना पाहायला मिळाला. स्वर्गीय जयवंत मामा तरे जानमाना डवलेपाडा विरोधात गावदेव बेळवळी अशी रंगतदार मॅच शेवटच्या षटकामध्ये आकाश सोरगेने कमालीचा खेळ करत तो सामना मात्र आपल्या खिशात घातला. ताकदवान स्टोक पुन्हा एकदा आपल्या अनोखा ढंगामध्ये त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि शेवटच्या षटकामध्ये 20 धावा मात्र तिथे कंप्लीट केल्या गेल्या. चोवीस चेंडू आणि 55 धावा 13.75च्या सरासरीने खेळ करायचा आहे. सलामीची जोडी ओमकार हलपाल आणि चेतन घरात ही जोडी मैदानामध्ये सरकल्या. स्ट्राईक एंडला आपण डावकुरा शैलीचा फलंदाज आपण ओमकारला पाहतोय. तर गोलंदाजीच्या बहुरावर सज्ज झाला आहे. गोलंदाजमध्ये प्रतीक पाटील वेगवान तेज तरार ही ओळख सातत्याने या गुणवान खेळाडूची राहिली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने या टीमसाठी राहिला आहे. तो प्रतीक पाटील सज्ज होता. कसलकंड नाईट स्पर्धेमध्ये ताकदवान खेळ या टीमने केला होता आणि आज मात्र आजवळीच्या स्पर्धेमध्ये कसा खेळ केला जाईल. स्ट्राईक एंडला ओमकार हरपाल टेक्निकल परफेक्ट असलेला खेळाडू मैदानामध्ये कशा रीतीने खेळ करेल. एक डीप मिड विकेट आणि एक मात्र वार्डिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात असताना ही व्यूहरचना असेल. बॅटिंग करत असताना ओमकार हरपालसाठी 24 चेंडू आणि 55 धावांचा पहिलाच बॉल उडवलाय. फटका फसलाय. जज केलं जाईल की नाही. पहिल्या चेंडूवर पहिली गोल्डन विकेट. ओमकार हरपाल बॅक टू डग आउट. अधिरा 11 फणसडोंगरी टीमसाठी. कारण ओमकार हरपाळ मैदानात असणं खूप इम्पॉर्टंट येतं या टीमसाठी. परंतु इथे मात्र थोडंसं आपल्या खेळीवर मात्र नाखुश असेल. बसवलं गेलं तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीपला आपण पाहायला गेलं. क्षेत्ररक्षक धीरजने खूप चांगला झेल टिपला आणि या स्पर्धेतील 115वा झेल धीरजने मात्र टिपला गेला. उत्तम गुणलेखन आपण पाहतोय मयूरजी पाटील नारपोळी यांचं. खऱ्या अर्थाने प्रत्येक चेंडूचा लेखाजोखा ते ठेवत असत. कॅच असेल, रनआउट असेल, निर्धाव चेंडू असेल, हे नक्कीच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी पोचाल तेव्हा तुमच्या मोबाईलवर ते अपडेट देखील तुम्हाला सकाळी पाहायला मिळेल. उत्तम गुणलेखन मयूरजी पाटील यांचं पाहतोय. पहिल्या चेंडूवर आपली इरादे स्पष्ट करत प्रतीक पाटील मात्र हुकूमत गाजवतात. एक सरसेनापतीच्या माध्यमातून दुसऱ्या सरसेनापतीला इथे मात्र बाद केले जात आहे. पहिली विकेट गारद होते. लागलेला पहिला धक्का फणसडोंगरी टीमला 0 या धावसंख्यावर. इथे मात्र लेट केल्या परंतु गळी आणि पॉइंटच्या मधोमध चेंडू गेलाय. सरळ सीमारेषेबाहेर येतोय पहिला चौकार. टॉम पवार पहिल्या चेंडूवर आपली बॅटिंग दाखवत असताना फक्त दिशा दिली आणि गळी आणि पॉइंटच्या मधोमध हा चेंडू मात्र सीमारेषेकडे ट्रॅव्हल होताना पहिला चौकार येतोय. वेगाचा पुरेपूर फायदा उठवत निश्चितपणे पहिला चौकार जोडला जाईल धावफलकावर. श्रीगणेशा खेळला जाईल. भूमी अधिरा 11 फणसडोंगरीच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले पण चढवलं. चेंडू जास्त वेळ हवात आहे आणि अजून एक विकेट होईल. दुसरा धक्का फणसडोंगरी टीमला. मोनिश पाटीलने मात्र तिथे झेल जज केला. वेल जज करत मात्र
टॉम पवारच्या खेळीचा अंत होता. चला बॅट्समन रेडी ठेवायचं फणस डोंगरी टीम. चला फणस डोंगरी टीम आपण थोडस उशीर करता. बॅट्समन रेडी ठेवा. पहिली वॉर्निंग असेल पुढच्या साठी तुम्हाला बॅट्समन रेडी ठेवायचं याकडे देखील लक्ष असू द्या. नवीन येणारा बॅटर मैदानामध्ये आपण सुमित पाटीलला पाहतोय बॅटिंग करत असताना. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रतीक पाटीलला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या 3 चेंडूमध्ये आहे 2 सफलता त्याने मिळवल्यात आणि 1 चौकाराचा मार केला. सुरुवात थोडीशी खडतर पाहायला मिळते. इथून मात्र एखाद्या खेळाडूला चांगली इनिंग साकारावी लागेल. जसा खेळ प्रयास कोहलीने केला तसा खेळ मात्र एखाद्या खेळाडूला अजून एक संधी आल्या आणि सलगचा दुसरा गडी गारद होईल. लागलेला तिसरा दे धक्का फणस डोंगरी टीमला. दाखवावे लागतील. बॅटिंग करत असताना फणस डोंगरी टीमला धावांचा डोंगर समोर उभा आहे. अशा अनुषंगाने प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावून बसतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकार लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली दर्जेदार गोलंदाजी. हॅट्रिक चेंडू असेल गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल प्रतीक पाटील. मान फ्रॉम वॉल सज्ज असेल स्ट्राईक एंडला. आपण हर्षल पाटीलला पाहतोय कशा रीतीने बॅटिंग करेल. हर्षलला मैदानामध्ये इथे लॉब करायचं होतं. इष्टरक्षक थोडासा चकला गेला. 1 धाव मात्र बाईकच्या स्वरूपात धावफलकार जोडली जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने 5 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धाबा धावफलकार लागल्या गेल्यात. येणारे 19 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज असेल ती मात्र फणस डोंगरी टीमला. भूमी आदिरा 11 फणस डोंगरी टीमला पाहतो आपण. दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना थोडीशी दमछाक धरू झालाय. परंतु इथून एखाद्या खेळाडूने चांगला खेळ केला तर सामना परतू शकता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट्समन चेतन घरतला बॅट आणि चेंडूचा संपर्क येत ना आणि अजून एक निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकार धावा लागल्यात त्या मात्र 5 धाबा. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व राखले गोलंदाजी करत असताना स्कायरा 11 वाल टीमने फक्त 5 धावा खर्च घातल्यात. गोलंदाजा प्रतीक पाटीलचं षटक मात्र राहिलाय ते वाल टीमसाठी. 5 धावांचं षटक राहिल्या. 3 सफलता त्यांनी या षटकामध्ये मिळवल्यात. येणारे 18 चेंडू आणि 50ची गरज आहे. इथूनही एखाद्या खेळाडूने जर चांगली इनिंग साकारली तर हा सामना मात्र बचावू शकता. ते भूमी आदिरा 11 फणस डोंगरी टीम. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या इनिंगची. परंतु आता मात्र त्यांना चांगला खेळ दाखवावा लागेल. घनश्याम पाटील या टीमची ओळख राहिलेली आहे. नन्ना मुन्ना घनश्याम पाटील खऱ्या अर्थाने ही ओळख या क्रिकेट क्षेत्रामध्ये या गोलंदाजीची राहिली. आपल्या फिरकीच्या जोरावर कित्येक फलंदाजाला ज्यांनी नाचवला तो घनश्याम पाटील होतोय सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर 18 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल ती मात्र जिंकण्यासाठी भूमी आदिरा 11 फणस डोंगरी टीमला. जर घनश्याम पाटीलने जर हॅट्रिक संपादन केले तर सूरजजी गायकर यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोठी संधी आहे. कंप्लीट देखील करू शकतो एवढी क्षमता या गोलंदाजामध्ये. घनश्याम पाटील होईल सज्ज. स्ट्राईक एंडला हर्षल पाटील. पहिलाच बॉल
अति वेगाने चेंडू टाकला, जोरदार अपील मात्र उचलून धरली, पंचांचं बोट हवेत होता आणि निश्चितपणे अजून एक दे धक्का वाल्ट इथे मात्र पनसडोंगरी टीमला. हर्षल पाटीलला मात्र शांत बसवलं जात आहे. ही ओळख राहिल्या एकाच टप्प्यावर दोन्ही साईडला वळण घेणारे चेंडू तो टाकतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण कामगिरी आपल्या टीमसाठी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे घनश्याम पाटीलचा. नवीन येणारा बॅटर इनॅट नंबर 6चा खेळाडू मैदानामध्ये इन होतोय, अक्षय जाधवला पाहतोय. थोडासा बॅकफुटला येताना इथे मात्र भूमी अधिरा 11 पनसडोंगरी टीमला पाहतोय. ज्या धाबा हव्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या धाबा आल्या नाही आणि आता मात्र थोडासा दबाव या येणाऱ्या फलंदाजांवर वाढतोय. इथे कट करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. ही ओळख राहिली सातत्याने या गोलंदाजीची. छोटा मुन्ना जादूगार का म्हटलं जातं याला, याचं जिथं जागतं उदाहरण मैदानामध्ये देत असताना घनश्यामला पाहतो आपण. अजून एक दर्जेदार आता मात्र चेंडूवर फ्लाईट दिली. इथे मात्र चांगली दर्जेदार गोलंदाजी, सलगचे 3 चेंडू मात्र निर्धाव फेकल्यात. जसजसे निर्धाव चेंडू येतील तसा मात्र दबाव वाढेल तो पनसडोंगरी टीमला. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 50 धाब्यांची. अळक्याताने सन्मान द्यायचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय, परंतु प्रयत्न फसला आणि सलगचे 4 चेंडू निर्धाव फेकल्यात, ज्यामध्ये एक सफलता घनश्याम पाटीलने मिळवला. अजूनही 2 चेंडू इथे निर्धाव फेकले जातील का? काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते. ऑटो बॉलिंग शांत ठेवलं जात आहे, शांत. आपल्यामध्ये या गुणवत्ता टासून भरल्या आपण कशासाठी ओळखलं जातो याचं जिथं जागतं उदाहरण मैदानामध्ये घनश्याम मात्र देतोय. 5 चेंडू फेकी केल्यात, निर्धाव फेकी केल्यात. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाईल का? काल नचिकेत पाटीलने निर्धाव षटक फेकले होता, आज घनश्यामचं येईल का? आणि आलय षटक या स्पर्धेतील दुसरं निर्धाव घनश्याम पाटील मॅन फ्रॉम वॉल. धाव फलकार लागल्या जातात 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा बॅकफुटला आलाय मी तर म्हणेन पनसडोंगरी टीम. इथून मात्र 2 षटक 12 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज असेल ती जिंकण्यासाठी. भूमी अधिरा 11 पनसडोंगरी टीमला. सलामीला गेलेल्या चेतन गरजकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील. इथे मात्र पनसडोंगरी टीमला घनश्यामने काय कमालीचे षटक हाताळला. एकही चेंडू मात्र बॅटला देखील स्पर्श करू दिला ना, एवढी कमालीची गोलंदाजी घनश्यामने या मैदानामध्ये दाखवल्या. एक सफलता देखील त्याने मिळवल्या आणि निश्चितपणे विजयाच्या दिशेने त्याने कुठेतरी पावले टाकायला सुरुवात केल्यात. 12 चेंडू आणि आता मात्र 50 धाबा कंप्लीट करायच्यात. क्रिकेट आहे, काही घडू शकतो, काही बिघडू शकतं. इथूनही 50 धाबा कंप्लीट केल्या जाऊ शकतात, परंतु तो जिगर, तो जज्बा मात्र मैदानामध्ये दाखवावा लागेल चेतन गरजला. पहिलाच बॉल, गती परिवर्तन पाहायला मिळाला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू इथे मात्र स्लो होताना पाहिला गेला आणि पहिला निर्धाव चेंडू आलाय तो गोलंदाज. आपण गोलंदाज ट्रॅकवर सुजल गरजला पाहतोय. येणारे 11 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज असेल. इथे मात्र कडे स्ट्रोक कन्वर्ट करायचं होतं. सलगचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला गेला. पाठीमागचा आपण 9 चेंडूचा विचार करायला गेला तरी एकही धाव मात्र धावफलकार जोडू शकली ना ती पनसडोंगरी टीम. ताडव्या बॅटने खेळायचं होता. सलगचा 9वा चेंडू निर्धाव येतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये राहिल्या.
स्पर्धेमध्ये 333 डॉट बॉल इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. काय गोलंदाजी बद्दल बोलावा, किती कौतुक करावा. निश्चितपणे काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारल्या. जी गोलंदाजी घनश्याम पाटीलने दाखवली तीच गोलंदाजी सुजल गरज. पहिले 4 चेंडू मात्र निर्धाव फेकताना आपण पाहतोय. यावेळी हलक्या त्यांनी सन्मान दिला. गॅप मात्र शोधली जाते तिथं क्षेत्ररक्षक डीपला. एक धाव मात्र धावा चेंडूवर जोडली जाते आणि एका धाब्याच्या मदतीने 7 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज असतील ती मात्र 49 धाव्यांची. सामना थोडंसं दूर चाललाय इथे मात्र पनसडोंगरी टीम साठी. आता मात्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होते. रोखून धरलं 24 चेंडू आणि 55 आव्हान होतं. तेच आव्हान आपण पाहिलं गेलं 18 चेंडू आणि 50 धावा, त्यानंतर 12 चेंडू आणि 50 धावा आणि आता मात्र 6 चेंडू आणि 49 धावा. काय कमालीचं षटक राहिलाय सुजल गरजचा. फक्त 1 धावाचं षटक आलं आणि 5 चेंडू निर्धाव फेकले गेल्यात सुजलच्या माध्यमातून. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 49 धावांची. वाल टीमला पाहतो काय कमालीचं षटक राहिलंय. प्रतीक पाटील, त्यानंतर घनश्याम पाटील आणि त्या पाठोपाठ सुजल गरज. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 6 धावा. या स्पर्धेमधील अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय. यासाठी आम्ही ओळखलं जातं. याचं उदाहरण मात्र घनश्यामने दिला, त्या पाठोपाठ सुजलने दिलाय आणि आता नवीन येणारा गोलंदाज आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय. धीरजला आपण पाहतो, धीरज पाटीलला पाहतोय. वेगवान तेज सारा रनअप पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर त्याचा रनअप आपण पाहतोय. धीरज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलाच बॉल लॉप केलाय. घनश्याम चेंडू खाली येतोय परंतु चेंडूला उचली जास्त. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा. अजूनही मात्र 45 धावांची गरज असेल. उर्वरित 5 चेंडू मध्ये थोडासा लांब गेला मी तर म्हणेन पनसडोंगरी टीम साठी हा सामना. परंतु गोलंदाज कुठली चुकी करत नसेल तर मात्र विजयाच्या उंबरट्यावर आलाय मी तर म्हणेन. ते मात्र स्कायरा 11 वाल टीम वाईट येतोय. पंचांचा इशारा येतो. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धावफलकार धावा लागतात. त्या मात्र 11 धावा. 1 षटकामध्ये 49 धावा देखील आम्ही कुंडवालच्या मैदानामध्ये पाहिल्यात. नक्कीच आपण प्रथमेश कोळीची ती इनिंग मात्र आठवते अजूनही आम्हाला. निश्चितपणे असा काहीतरी कारनामा या मैदानामध्ये होईल का. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती मात्र 44 धावांची. 55चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट मात्र इथे वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी मात्र मनगडाच्या सह्याने चेंडू वळवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या माध्यमातून काय चांगली फेकी इथे सीमारेषेवरून पाहायला मिळते. 1 धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे 4 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 43 धावांची. जासई टीम आणि पाली टीम आपण सज्ज राहायचं. जशी फिल्डिंग टीम बाहेर पडेल तसेच लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन्ही टीमला विनंती असेल. 4 चेंडू आणि 43 धावा. 8व्या बॅटने खेळायचं होतं. पंचांचा इशारा होता दॅट्स वाईट. अवांतरची 1 धाव धावफलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 13 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. अजूनही 42 धावांची गरज असेल उर्वरित 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू आणि 43 धावा. स्ट्राईक एंडला आपण 42 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि अक्षय जाधवला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. इथे मात्र स्टँडच्या मधोमध पकडलाय LBWच्या स्वरूपात. अजून एक विकेट, अजून एक धक्का पनसडोंगरी टीमला.
व घडी गारद होतोय भूमी अंधिरा 11 फणसडोंगरी टीमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली नव्हती. त्यानंतर थोडासा दबाव वाढला. ओमकार हलपार शून्यावर बाद होणार तिथेच त्यांनी मात्र सामना अर्धा जिंकला होता. कारण हा ट्रम्प कार्ड जोपर्यंत मैदानात असतो तोपर्यंत फणसडोंगरी टीम मैदानामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असते. परंतु ओमकार हलपार बाद झाल्यानंतर दबाव आणि दबाव मैदानामध्ये पाहिला गेला. अजून एक दर्जेदार चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला. इथे मात्र उचली या चेंडूवर पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतो शेखरजी माळी, आमच्या अक्षयजी चव्हाण त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. ॲडव्होकेट जितेंद्रजी बडे, राजेशजी जाधव, सुदर्शनजी गायकर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. दांडी गोल करत विकेट नंबर 7 गारद होताना 7वा धक्का फणसडोंगरी टीमला. निर्णय कळवायचा. फिल्डिंग जसं मैदानातून वाल टीम बाहेर येईल तसंच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथे मात्र दांडी गोल करत सलगची दुसरी विकेट मैदानातून गारद होत असला लागलेला 7वा धक्का फणसडोंगरी टीमला.